ड्रायव्हर कोण होतं? ओनली भांडगाव जत्रा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळ सकाळी आपल्याला 10 रुपये बी कमी करा नाही. कर केला का कमी? ब्लॉगर आहे करणार का नाही? कॅमेरा बांधेस का? कमी करणार का नाही? सेट आहे. ओन शेट. दिगारचे ग बारकी बारकी मुलं दारी धरायला लागली. दारी धरत होता तू कशाव? गहू लावलाय काय? केवढा आहे गहू? होय, कधी काढायचा आहे? 5-6 वर्षांनी का 5-6 आठवड्यात? काय किती आहे गहू? गहू किती आहे? 2 एकर. होय, हा, तुला दारी धरा येतात का? येतात. किती दिवस झाले धरतोय? 3 महिने झाले. होय, शाळेत कितीला आहे? 7वीला. शाळेत जातो का? नाही जात. का? हॉस्टेलला आहे. तुझ्या याला 3 महिने झाला इथं दारी धरतोय. हॉस्टेलला आहे. कुठल्या? रानातल्या? जेव्हा बघा तेव्हा इथं दिसतोय सोलापूरला. खोटं बोलतो. खोटं बोलतो काय? हा, सोलापूरला आहे. काय बोलला? खरं खरं सांग कुठे? सोलापूरला आहे. गाईज आम्ही चाललोय देवदेवाला चाललोय. पण अमोल मला यार पहिल्यांदा वाटलं हा टी शर्टच आहे. कुठं आणतो रे तू कपडे असले? गोवा बीच चाललोय आम्ही. आम्हाला देवदेवाला भेटलेले छोटे आणि गोपाळ शिंदे. तुम्ही कोणता देवदेव सोडता का नाही? नाही. तुम्ही देवदेव कोणता सोडता का नाही? नाही देव बघायला लागते आम्हाला. अहो पण एक काम करा, हो, तुम्हाला एखादी ती घ्या काय? बर्डी. नाही एवढं नाही ना लय. पोत्रात आहेत ती मध्ये. पत्रात आहेत ना ही मध्ये पोत्रात आहे तर ह्याला बर्डी आहे की वागवे. ते दादा लोखंडेकडं जर काय असला कार्यक्रम तरी सुपारी देऊ शकता तुम्ही. हो. पत्राचा कार्यक्रम घेतात ही. आगाव आणून घेतोय. हलकी वाजवाय गोपाळ शिंदे असतात. आणि आपले आणि सुपारी 5,000 रुपये रक्कम. आणि प्रत्येक गायकवाडकर पण थोडं नियोजन राहू द्या. त्यांचं बी म्हणजे बरंच योगदान आहे देवा. त्यांचं सगळं मोकळं दिसतंय. हॅलो गाईज, मी आलोय पवन शिंदे सोबत. आज पवन शिंदे विजय लोखंडे आहे. बस. हॅलो गाईज. सांगा कसं होईल. आपलं- आलोय आम्ही देवदेवाला आलोय आता. हा आता कार्यक्रम अनेक आपल्याला बघायचा आहे. कुठं आहे किती वेळ लागेल कार्यक्रम बघा आपल्याला 5 मिनिट जाते ना. आता कसं नियोजन आहे कसं नाही इथलं. चला तिथं शिजवा बघू. चला. पवन शिंदेला जरा लवकरच बोलावलं होतं आपदा, पण जरी उशीर झालाय. बस की. चाकू काय करतोय तुला? चाकू नाही रे, कसा येतो वेळ घालता येते. येत आहे ती काय मुंडकी सोडा तू का तू? दादा आम्ही आलो की लगे आला इकडं. नाही तर तिथं शेणातच बसलेला. आम्ही आलो गावात तेव्हा आला लगेच. इकडची पुढे आलो होतं. ए काय ही? हा काय आता नाही सांगता येणार नाही. हा काय नेमकं काय आहे? होय? कोणाला माहिती असलं तर सांगा. काय
नाव सांगा त्याला. पवन शिंदे 1000 रुपये देत म्हणजे 1000 रुपये देत आहे पवन शिंदे. नाव सांगा लवकर. असं गावातनं चालायची भारी वाटतंय ना. ते मामाला डेंजर आहेत पण तिकडं बसलेला शिवाय दिलेत माणसांना गावात जे येत होती त्यांना. आम्हाला नाही काय बोललं. तिकडं कुठं रेड आहे वाटतं. ह्याला जायचंय बघा. ह्याच्या गावडा म्हशीत ना तिकडं आहे कुठं. बघा आलोय ह्याच्या नादाने. रेडाची हाय कुत्रा आहे तिथं. आता गेलो असतो. चावून कुत्र रेडा केवढा आहे बघ की. कुत्र्याला जीव नाही चालाय काय धरतो बघताय रे. रेड हायला खतरनाक. आचारी काय ती काय ती काय यो रोहित आमरण रोहित त्याला चष्मा चष्मा काढा गेला का. दिसत नाही मला. एक ऑपरेशन झालंय माझं. काय काय चष्मा काढ की. नाही काल चालतो. अरे जागा जाऊ मी धरली तिघांनी. बापाचा एक होता पण त्या छोटे मला धर गेला तुझ्या अमर व्यालाय कालच. त्यालाच होतं मी तुझ्या घेऊन आला येता आता नाही. आता माझं झालं येईल ते वाटलं. अरे डोळ्यात घालतो का मोबाईल माझे. मामा तुमचं ह्याला पोरगी बघा की एखादी. जिती बघा पोरगी. ह्याला पोरगी बघा की. जिती बघा पुरी जो. अरे सगळ्या पुरी देते की. ह्याला बघा की एखादी. अरे पण सगळ्या पुरी देते की. द्याय नाही नाव. काय बाबा अवघड होऊन बसले. कळाशीचे बिरबल बादशाह डॉन बंटी शेट आले. बंटी शेट अरे केवढा दिसतोय आम्हाला जेवायचं का नाही. जेवण करू का आता. आपला माणूस आहे ते बंटी शेट जेवले नाही. बापूराव हे छोट्या वेट्या काय पाहिजे पंक्तीला असतात. हल्ला गावलंच नाही का काय महिन्यात एवढ्या. बाप्या आलाय तू काय. मसोबाची जत्रा हा एकदा यावंच लागतंय. आणि बापूराव सुरेंशी राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचे हात एकदा खावाच तुम्ही फक्त. हात खावा का हाताचा खावा. हाताचं बापूराव सुरेंशी यांचे एकदा मसोबाई जत्रा खायलाच यायला लागतंय तुम्हाला. हा याच लागतंय. जावा मसोबाई जत्रा जावा. तुमच्या हातचं. इकडे जाऊ की सगळी जत्रा. लावलीला का जत्रा. मला काय म्हणायचं. भाजी कशी भाजी कॉन्टॅक्ट नंबर ह्यांचा सांग की. कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे 9067 32 हा 3 वेळा 0 3 वेळा 0 3 वेळा 0 2. ही तर ब्लॉक मध्ये मजा असते. मग काय मजा असते होय. हे साधी मसोबाची जत्रा आहे. इथला आचारी फक्त हे आहे बापूराव सुरेंशी. गोपाळ आहे गोपाळ बोल गोपाळ ए गोपाळ पंकज राहिली पंकज. ब्लॉक चालू इकडे की. हे गोपाळ शिंदे प्रगतशील बागायदार पंढरपूर गावळावचे व्यापारी. हे बघा बसल्यात आतमध्ये रस्ता बघा बघतात. यांच्याशी संपर्क करा. ह्यांच्याकडे पंढरपूर गावळाव हाले आहे. नाही पण चार रगत नाही पण हाले ह्यांच्याकडे एक नंबर आहे. संपर्क करा. रशियाचा दावा आहे.
असा ओरिजिनल रस्ता बापूराव सुरेंशी फक्त वनली काळाशी इंदापूर पुणे. हां ते रस्ता दाब. रस्ता दाखवा रस्ता दाख यो हे बघा ओरिजिनल रस्सा डवारा जेवण फक्त मसुबा बांडगाव. इथं सगळे पब्लिक तरीगाव हे आहे तरी ओरिजिनल गावरान बोकडाची तरी. कुठं आलाय कळाशीवरून आलो. जेवण एक नंबर बांडगाव मसोबाई जत्रा म्हणलं की बापाराव सुरवंशी क्वालिटीचा बादशाह एक नंबर. संपर्क करा कोणाला जर ओरिजिनल डवारा मटण खायचं असेल तर. अमोल लोखंडे तुमचा ते दोन शब्द बापराविषयी 2 शब्द. बापूरावचं नाट करत नाही हा. भाजीच्या बाबतीत क्वालिटी बादशाह बादशाह नाट करत नाही इंदापूर तालुक्याचा बादशाह. इंदापूर तालुक्याच्या बुलंद आवाज ही फक्त ही बादशाह एक नंबर बापाराव सुरवंशी नाद एक नंबर नाद खोळा एक नंबर जेवण. हो इथं बसा हो राजी हो राजी. हा हा नाही रणजित धर. अरे वाह 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 मेरी फेवरेट नळी लाई तूने पवन. हा ओनली भांडगाव जत्रा. असं खावा लागतं जिरवायला लागतं. ही वाघाचं काळेज आहे. दम है तो रोक के दिखा शिकावत तो रोक के दिखा शिकावत तो रोक के दिखा शिकावत. लगे वाजले का करते लागा नक्की. हाडकं घेऊ का आता. नाही काय सगळ्या पोरात एक असं पोरगा असतच. देव देव पुढे चालतेत माग गपचूप मटण खातो तो म्हणजे हा रणजित. नुसतं मटण खातोय. बंटी शिंदेने खात आणलंय थोडंच राहिले आता. नीट खा केला का असं खाते ना रे. अरे बोकट आहे बाळा इकडे दाब. चाव आहे. अरे बोकड असं गावरान मटण आहे रे बोकडाचे बाळा. एक नंबर क्वालिटी मटण प्रेमी आहे. लय घाण मटण पाळले. खा ना. आयला हा खातेला लय घाण खातेला. खाऊ किती खाही खा की खा. ए मुलगा शिवी देऊ नको थांब. पाणी आणू का. गाडी आणून जाऊन ते रमेश गाडी अंकुर तिथे आम्ही परत हुडकाना दगडे राहता. ड्रायव्हर नाही ना. ड्रायव्हर कोण होतं. इथे गाडी लावली होती ते हा. फिरावत होतं ना फिरलंच महिंद्रा सगळे लेबर होतं त्याच्यात. लेबर होतं. लेबर होतं. लागलं ना कोणाला. ड्रायव्हर नाही होता काय. ट्रेलर खाली गावली असती सारी.
गाईज तर आपला आजचा ब्लॉग इथं चेंड होतोय कारण की मी खूप थकलोय. मी एकांतात येऊन बसलोय, मला खूप टेन्शन आलंय. बघा इकडे एकांतात येऊन बसलोय. इथं आमची शाळा आहे. शाळेत हे सुशांतला एकांत बाय कसं बघते इकडं. आजचा ब्लॉग इथं चेंड होतोय. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबून घंटी वाजवा. चला बाय.